प्रभाग क्रमांक 15 मध्ये रस्ते डांबरीकरणाचा शुभारंभ. नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम. नाशिक महानगरातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये बनकर चौक ते काठे गल्ली तसेच रॉयल मेडिकल परिसरातील रस्ते डांबरीकरणाच्या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता उत्साहात संपन्न झाला. परिसरातील नागरिकांकडून दीर्घकाळापासून रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मागणी होत होती. अखेर या मागणीची दखल घेत सदर विकास कामास प्रारंभ करण्यात आला आहे. या कामामुळे वाहतुकीची कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या प्रसंगी प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेवक प्रथमेश वसंत गीते, नगरसेविका सीमा विशाल पवार, महानगरपालिका अधिकारी सचिन मराठे, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कॉन्ट्रॅक्टर अनिल शेठ काळे उपस्थित होते. कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाधान व्यक्त केले. रस्ते डांबरीकरणाच्या या कामामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या या पुढाकारामुळे प्रभागातील विकासाला गती मिळणार आहे. आज प्रभाग क्रमांक 15 मधील बनकर चौक ते बनकर मळा या डांबरीकरणाचं भूमिपूजन सोहळा आज सकाळी पार पडला. सर्व परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच उपस्थित आमच्या या प्रभागातील नगरसेवक सचिन मराठे, दुसरा नगरसेविका सीमाताई पवार, उपस्थित सर्व महानगरपालिकेचे अधिकारी. खरं तर सर्वांना सांगायला एक आनंदाचा दिवस आहे. गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये कुठल्याच प्रकारचे भूमिपूजन या शहरामध्ये कुठे झाले नाही आणि आज नगरसेवकाची निवडणूक झाल्यानंतर आज पहिलंच काम आमच्या या प्रभागामध्ये होत आहे आणि आनंदमय चैतन्यमय वातावरणामध्ये सर्व लोक आहे. या सर्व लोकांच्या सहकार्यानेच या पुढाकारानेच या पुढील सर्व कामं होतील आणि मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला पण आम्ही सर्वांनी सांगितले की एक चांगल्या दर्जाचं काम या प्रभागामध्ये झालं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये कुंभमेळा आहे. आपल्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा एक चांगले असे कामं या प्रभागामध्ये होतील. आमच्या प्रभागाला खेटूनच कुंभमेळा आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. साहेबांनी आणि सचिन भाऊ मराठे साहेबांनी या वार्डाचा विकास तर पहिलेच बनवलेला आहे. भरपूर विकास झालेला आहे आणि या विकासाचं सह्य म्हणून लोकांनी त्यांना परत निवडून दिलं आणि नवीन चेहऱ्याला तुम्हाला संधी दिली. आता ही सुरुवात आज पहिल्यापासून नगरसेवक झाल्यापासून पहिल्यांदा तुम्ही करताय, तर तुम्ही कसे आश्वासन दिलं लोकांना तर ते तिन्ही नगरसेवक तुम्ही पूर्ण करणार आहे आणि इथले सर्व मतदार आनंदी राहणार. आज आपल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये आज आपण हे जे रस्त्याचं उद्घाटन केलेलं आहे, तर मला सांगताना इथं खूप आनंद होत आहे की प्रचाराच्या टायमाला जेव्हा मी लोकांना जो शब्द दिला होता, आज मी त्या माझ्या शब्दाला खरं उतरवण्यात इथं सुरुवात केलेली आहे. आणि मला जो पूर्वी जो पाठिंबा मिळाला होता माझ्या महिलांकडनं, माता भगिनी जे माझे ज्येष्ठ आहेत, ते आजही माझ्यासोबत आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळातही माझ्यासोबतच राहतील. आणि जे आम्ही नुसतं आश्वासनच नव्हतं दिलं, आज ते सत्यात उतरवण्याचं आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि हे आज या आनंदी सोहळ्याचे तुम्ही इथं सगळे जमलेले सगळेजण साक्षीदार आहेत. तर आजपासून आपण आपल्या प्रभागाच्या स्वच्छ, सुंदर आणि मॉडेल रस्त्याची सुरुवात केलेली आहे. हे तुम्ही सगळेजण बघतातच आहे. तर रस्ता हा मॉडेल होणारच आहे आणि इथले जे काम करणारे जे कर्मचारी आहेत, आम्ही म्हणजे स्वतः उभं राहून हा रस्ता इथं करून घेणार आहोत. जसं सचिन भाऊंनी, प्रथमेश दादांनी सांगितल्याप्रमाणे तिघही नगरसेवक एकत्र मिळून इथं काम करू आणि रस्त्याचं जेवढंही आम्हाला मॉडेलिंग करता येईल तेवढं आम्ही इथं उभं राहून ते करून घेण्याचा प्रयत्न करू. आज प्रभाग 15 मध्ये आनंदी उत्साही वातावरणामध्ये आज पहिल्यांदा 4 वर्षापासून इलेक्शन झाले नव्हते, प्रशासनाचा काळ चालू होता, लोकांची गैरसोय होत होती. त्या गैरसोयीमुळे आज पहिल्यांदा हा रस्ता डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाचं इथून बनकर चौका ते मसोबावाडीपासून तर काठे नगरपर्यंत हा रस्त्याचं डांबरीकरण आहे. त्यामुळे येणाऱ्या कुंभमेळ्याच्या काळात पाहून या कुंभमेळ्याच्या काळात आपला भाग हा सर्व तपोवनाला जॉईंट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व रस्ते हे कॉन्क्रीटिंग, डांबरीकरण आणि लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून हे रस्ते बनवणार आहे. आम्ही तिन्ही नगरसेवक
सक्षम असून या प्रभागाचा चांगला विकास करू आणि प्रभागातल्या सर्व माझ्या माता भगिनींना चांगलं काम देऊ हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि कॉन्ट्रॅक्टर माझे मित्र असतील त्यांना एकच विनंती करतो की बाबांनो 4 दिवस लेट करा, पण कामाचा दर्जा हा कुठे घसरू देऊ नका. आपली महापालिका आहे, महापालिकेवर खूप लोकांचा विश्वास आहे आणि त्याच्यात आमच्यासारख्या नगरसेवकांचा विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही चांगलं काम करा हीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.